जे थकीत शेतकरी आहेत त्यातले 90% शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार. आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. आज कर्जमाफीची पहिली यादी जाहीर झाली आहे. प्रायोगिक तत्वावर आज प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 गावांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. आजपर्यंत 68 गावातील 15,368 शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली. आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या. खर्च वाढला, भाव घसरले, कांदा उत्पादकांवर संकट, लागवडींचा खर्च निघणे देखील कठीण, शेतकरी संकटात. 7 ते 8 रुपये प्रति किलो दर कांद्याला मिळत आहे. आता सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये जिल्हा परिषद झेडपी निवडणूक होण्याची शक्यता. आरक्षणासंदर्भात 21 व 22 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये होणार सुनावणी. गारपिटीने झालेल्या नुकसानींचे तात्काळ पंचनामे करा, खासदार अमर काळे यांचे जिल्हा अधिकाऱ्यांना पत्र. वर्धा जिल्ह्यातील अपडेट. हरभरा नोंदणीला 4 मार्चपासून म्हणजेच की उद्यापासून प्रारंभ होणार, सुरुवात होणार. जुन्या पेन्शनबाबत शिक्षकांना दिलासा, शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, खंडपीठांचा आदेश. मार्चच्या पहिल्याच दिवशी पारा पोहोचला 37.2 अंशावर. यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद ही काल सोमवारी झाली. तुरीची आवक 2000 क्विंटलवर, दरात घसरण, शेतकऱ्यांची चिंता वाढली, नाफेडकडे कल वाढणार. तुरीची आवक 2000 क्विंटलवर, दरामध्ये झाली घसरण, शेतकऱ्यांची चिंता वाढली, नाफेडकडे कल वाढणार. तुरीला कमाल 8250 रुपये तर किमान 7400 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे. आखाती युद्धामुळे भारतीय भाजीपाल्यांची निर्यात ठप्प, हवाई मार्ग बंदमुळे तब्बल 2000 कोटींचा कृषी निर्यात संकटात. उन्हाचा पारा चढताच 35 रुपये किलोच्या लिंबाला 70 रुपयांचा भाव आला. लिंबू उत्पादकांना आजचे दिन, बाजारात मागणी वाढली, आवक घटल्यामुळे लिंबू खातोय भाव. अनुदानित खत शेतकऱ्यांऐवजी जाते थेट व्यापाऱ्यांच्या घशात. रासायनिक खतांच्या सोसायट्या कागदपत्रेच आणखीन 5 सोसायट्या स्थापनांची तयारी. सर्वोच्च शेतीमालांचे भाव गडगडले, शेतकरी राजा अडचणीत. एसटीच्या स्मार्ट कार्डासाठी प्रवाशांची तोबा गर्दी, वृद्धांची फरफट, सुविधा वाढविण्याची मागणी. कापूस खरेदीची निम्मी मुदतवाढ सुट्टीतच जाणार, स्लॉट झाली सुरू, नोंदणीतील हजारो शेतकऱ्यांची खरेदी बाकी. पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता येण्याआधी निकषामध्ये नियमामध्ये मोठा बदल. 1 फेब्रुवारी 2019चा कट ऑफ तारखेमध्ये बदल. पीएम किसान योजनेअंतर्गत सर्वात मोठी अपडेट. शेतकरी मित्रांनो, केंद्राच्या 21 जून 2019च्या मार्गदर्शन सूचनानुसार लाभार्थी ठरवण्यासाठी 1 फेब्रुवारी 2019 ही कट ऑफ तारीख निश्चित करण्यात आली आहे. आणि या तारखेनंतर जर एखाद्याने जमीन खरेदी केली, वाटणीपत्र केले किंवा देणगीपत्राद्वारे जमीन नावावर करून घेतली तर तो शेतकरी सध्या या योजनेसाठी अपात्र ठरतो. ज्याने जमीन विकली तो मूळ मालक देखील अपात्र ठरतो. तर या नियमामध्ये मोठा बदल करण्याची गरज आहे आणि लवकरात लवकर याबद्दल महत्त्वाचा GR येण्याची शक्यता आहे. कांदा, केळी, द्राक्षांचे 1000 कंटेनर अडकले आणि कृषी मालकांच्या आयात निर्यातीवर तब्बल 60% परिणाम झाल्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 100 रुपयामध्ये 5 किलो कांदा, शेतकरी आर्थिक संकटात. निर्यातीवरील दबावांचा परिणाम, शेतकऱ्यांच्या लागवडींचा खर्चही वसूल होईना. सध्या ठोक बाजारामध्ये उच्च प्रतीचा कांदा 1500 ते 1600 रुपये प्रति क्विंटल दराने विक्रीस आला आहे. कर्जमाफी प्रक्रिया गतिमान, थकबाकीदारांना दिलासा. अमरावती जिल्ह्यातील 1.5 लाख खातेधारकांचे 1,500 कोटींवर कर्ज थकीत आहेत. स्वतःहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. अमेरिका भारत व्यापार करार झाला आणि तो शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती फास आहे. करार रद्द करा, अन्यथा रस्त्यावर लढा उभारू. जिल्हा काँग्रेसच्या शेतकरी अर्थ परिषदेतून भरला हुंकार. CCIची 5 लाख क्विंटल कापूस खरेदी, भाव वाढणार का? 15 मार्चपर्यंत खरेदीला मुदतवाढ देण्यात आली. नोंदणी 54,000 शेतकऱ्यांची, खरेदी मात्र 23,000 जणांचीच. बीड जिल्ह्यातील अपडेट. गरिबांच्या ताटामधून पोळी गायब झाली आणि गहू पोहोचलेच नाहीत. गडचिरोली जिल्ह्यात राशनचा ठणठणाट, नवीन नियमांचा बसला आहे फटका. मटारची 50 तर टोमॅटोने गाठली 20 म्हणजेच की 20 रुपये. सध्या भाज्या मुबलक व दर आवाक्यामध्ये, गृहिणींना दिलासा.
युद्धामुळे सोने चांदीच्या दरामध्ये 24 तासामध्ये विक्रमी वाढ झाली. होळीनिमित्त विविध प्रकारच्या रंगांनी बाजारपेठ सजली. 80 रुपये प्रति किलो साखर गाठ्यांना मिळाला आहे भाव. वातावरणातील बदलांचा उन्हाळी धान पिकांना फटका. खोडकिडा आणि करप्यामुळे बळीराजा संकटात. रेणापूर तालुक्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटींचा आमदार कराड यांच्याकडून आढाव. शासकीय योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहू नये, प्रशासनाला सूचना. लातूर जिल्ह्यातील अपडेट. आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला शेत जमिनीवर बांधकाम करता येणार. NA साठी स्वातंत्र्य परवानगींची अट आता रद्द. जमीन महसूल कायद्यामध्ये मोठा बदल करण्यात आला. आकर्षण कर रद्द करण्यात आले. एकर कमी रूपांतरण अभिमूल्यन लागू करण्यात आले. बर्फ व थंड पदार्थ घेताना सावधान. कोणता बर्फ खाण्यायोग्य असतो? अशुद्ध पाण्याच्या बर्फामुळे घसा खराब होण्यासह उलटी, जुलाबांचा होऊ शकतो त्रास. लाडकी बहीण योजना खात्यामध्ये 3,000 रुपये. सर्वात मोठी खुशखबर म्हणजेच की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सध्या जानेवारी महिन्याचे पैसे जमा झाले आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता व त्यानंतर आता फेब्रुवारीचे पैसे कधी जमा होणार याकडे लक्ष लागले आहे. त्यातच आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा 2 महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये मिळणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. महिला दिनाच्या लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच की महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महायुद्धाचं भाकीत खरं ठरलं. अमेरिका, इस्रायल, इराणच्या युद्धानंतर बाबा व्यंगांच्या आणखीन एक भविष्यवाणींचा जगामध्ये खळबळ. NCMC कार्डाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. STच्या कार्ड नोंदणीला आठवड्यामध्ये 1 लाखांचा टप्पा पार केला. म्हणजेच की मागील आठवड्यामध्ये 1 लाख नागरिकांनी एका जिल्ह्यामध्ये NCMC कार्ड घेतले आहेत. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपये कधी येणार? या तारखेला सर्वात महत्त्वाची व मोठी खुशखबर. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2,000 रुपये कधी जमा होणार याबद्दल अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना म्हणजेच की तुम्हाला 22वा हप्ता फेब्रुवारी महिन्यातच मिळणे अपेक्षित होते आणि याबद्दल आपण अपडेट देखील दिली होती. परंतु अजूनही ते 2,000 रुपये मिळाले नाहीत आणि आता मार्च महिन्यात होळी या सणापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पडतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु तेथेही शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. आता हे पैसे नेमके कधी मिळणार याबाबतची स्पष्ट आणि नेमकी तारीख समोर आलेली नाही. परंतु मार्च महिन्याच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या आठवड्यात हे पैसे मिळू शकतात. म्हणजेच की येत्या 25 तारखेपर्यंत हे अनुदान 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तत्पूर्वी शेतकऱ्यांनी किसान कार्ड काढून घ्यावे असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले. मनरेगा मजुरांना दिलासा. 67 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. म्हणजेच की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा अंतर्गत अकुशल कामगारांची थकीत मजुरी अदा करण्यासाठी 67 कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आणि हे अनुदान मनरेगा मजुरांच्या खात्यात लवकरच जमा होतील. सरकारकडून मोठा दिलासा. मोफत गॅस सिलेंडर. म्हणजेच की देशभरात होळीच्या तयारीला जोर लागलेला असताना वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर गरीब आणि गरजू कुटुंबियांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली. दिल्ली सरकारने गरीब व गरजू कुटुंबांना थेट आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. सिलेंडरच्या ऐवजी लाभार्थ्यांना बँकेमध्ये थेट 853 रुपये जमा केले जातील अशी सर्वात महत्त्वाची व मोठी घोषणा करण्यात आली. येत्या 2 दिवसात हे खात्यात अनुदान जमा होईल आणि शेतकरी मित्रांनो, हा निर्णय फक्त दिल्ली सरकारने घेतला आहे.